गुजरात वन अधिकाऱ्यांचा वादग्रस्त प्रकार, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची आक्रमक भूमिका। नमस्कार। गुजरात राज्यातून आलेल्या वन अधिकाऱ्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली गावात बिबट्या सोडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र जागरूक गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आणि वन अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले। शुक्रवारी गुजरातच्या केवडिया कॉलनी येथून वन अधिकारी नंदुरबार जिल्ह्यातील मणिबेली गावात बार्जवर पिंजरे घेऊन आले होते। पिंजऱ्यात बिबटे असल्याचे समजल्यानंतर गावकऱ्यांनी या कारवाईला आक्रमक विरोध केला। स्थानिकांनी विचारणा केली असता गुजरात वन अधिकाऱ्यांनी धमकावत हा परिसर आमच्या अधिकारात येतो असा दावा केला आहे। गावकऱ्यांनी या प्रकाराला कडाडून विरोध केला। नर्मदा बचाव आंदोलनातील कार्यकर्ते दिलवर सिंग वसावे, खुमा वसावे आणि अन्य सदस्यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला। त्यांनी गुजरात वन अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत आमच्या गावात बिबट्यांना का सोडले जात आहे असे विचारले। स्थानिकांनी असेही आरोप केले की महाराष्ट्राच्या वन विभागाने गुजरातच्या वन अधिकाऱ्यांना गोपनीय पद्धतीने सहकार्य केले आहे। ही घटना आदिवासींच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। गावकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे गुजरातच्या अधिकाऱ्यांना तात्काळ माघारी फिरावे लागले। स्थानिकांनी यासंबंधी सखोल चौकशीची आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणावर महाराष्ट्र सरकारने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे। या घटनेचे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। गुजरात वन अधिकाऱ्यांवर आरोप करत मेधा पाटकर यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली। 17 रोजी मणिबेली येथे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बारमध्ये नर्मदा विकास विभागाच्या बारमध्ये पिंजरा घेऊन महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आले असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला, त्यामुळे ते परत फिरले। परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे। तिथं लोकवस्ती असताना असं सशस्त्र जनावरे सोडून लोकांना एक प्रकारे त्यांचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे। त्याला महाराष्ट्र शासनाचा पाठिंबा आहे का, हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे।